नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय फणसापासून फणसाचे कटलेट्स। अतिशय सोपी आणि सुंदर रेसिपी आहे, तर सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी जो भाजीचा फणस असतो तोच घेतलेला आहे। ह्याला फणसाची कुयरी असं सुद्धा म्हटलं जातं। तर हा भाजीचा फणस आहे, चीक खूप असतो म्हणून हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचंय। बऱ्याच जणांना फणस कसा कापायचा हे माहीत नसल्यामुळे ही भाजी बनवणं किंवा ह्यापासून अनेक रेसिपी बनवणं थोडंसं कठीण वाटतं, पण आज आपण सोप्या पद्धतीने फणस कापणार आहोत। सुरुवातीला 2 भाग करून घ्यायचे आणि मग अर्ध्या फणसाचे सुद्धा 2 भाग करून घ्यायचे। त्यानंतर हा फणस असा इझिली कापला जातो। त्यानंतर काय करायचं, जेवढे शक्य होतील तेवढे लहान भाग करायचे। मी अजून 2चे अजून 4 केलेले आहेत। त्यानंतर छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे ह्या फणसाचे। काही जण काय करतात, मोठे मोठे पीस करून त्याला उकडवून नंतर हा भाग काढून घेतात, पण सुरुवातीलाच असं केल्यामुळे चीक फार लागत नाही। तर आता मी जी बाहेरचा जो भाग आहे हिरवा, ज्याला काटेदार टोकदार असतो, तो सुरीच्या मदतीने बाहेरून चिरून घ्यायचा। जो असा दिसेल, फार चिरायचा नाही, फक्त हिरवाच भाग काढायचा। आणि त्यानंतर तुम्ही विळीवरती सुद्धा चिरून घेऊ शकता। वरचा जो पार्ट असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आणि मधला जो भाग आहे तो आपण वापरणार आहोत। भाजी करताना सुद्धा अशाच पद्धतीने फणस चिरला जातो। तर इथे फणसाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। मी एका छोट्या कुकरमध्ये ह्या फोडी उकडवून घेणार आहे। तर पाणी घालायचे आणि पाण्यामध्ये ह्या फोडी घालून घ्यायच्यात। जेवढा फोडी डुबतील एवढंच पाणी घालायचं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यामुळे ह्या फणसाच्या ज्या फोडी आहेत त्या छान शिजल्या जातात। तर आधी मी आता हे सर्व फोडी कुकरमध्ये घालते आणि कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्यानंतर कुकर थंड झाल्याच्या नंतर कुकर खोलल्यावर हा साधारण असा दिसेल, व्यवस्थित एकदम शिजला गेला। हे कसं चेक करायचं, तर हातावर फणस घेऊन मी आता हे असं प्रेस करून बघते। बघा, फणस एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे। त्यानंतर काय करायचं, फणस हाताने कुस्करून किंवा डायरेक्ट असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आहे। कटलेट्स तयार करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं। वाटल्यानंतर हे साधारण असं दिसेल, मी तुम्हाला दाखवते। छान असं वाटलं गेलेलं आहे। तर आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते। मग आपण उरलेले जे जिन्नस आहेत ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही वाटताना, हे इझिली वाटलं जातं। त्यानंतर ह्याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा घालते मी, त्याने बाइंडिंग छान येईल कटलेट्सला, म्हणून मी इथे एक बटाट्याचा वापर केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीने स्मॅश करत करत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी 2 ते 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर चिरलेली फ्रेश कोथिंबीर, लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, थोडासा गरम मसाला, हळद आणि त्यानंतर चाट मसाला घालायचा असेल किंवा आमचूर पावडर तुम्ही इथे घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकजीव होईपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स करून झाल्याच्या नंतर हाताला तेल लावायचं गरज वाटल्यास। जर चिकटत असेल तर हाताला तेल लावायचं, नाही तर काही गरज लागत नाही। त्यानंतर छोटे छोटे असे बॉल्स घ्यायचे आणि त्याला कटलेट्सचा शेप द्यायचा। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता। मी ते गोलच आकारामध्ये करून घेते। अगदी व्यवस्थित हे कटलेट्स तयार होतात। आता मी तुम्हाला एक कटलेट्स करून दाखवते, किती व्यवस्थित असं शेप त्याला देता येतो। तर अशा सेम पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कटलेट्स तयार करून घेणार आहे। तर आता इथे मी कटलेट्स तयार केलेत, खूप सुंदर कटलेट्स दिसत आहेत। तर ह्या कटलेट्सला कोट करण्यासाठी मी इथे बारीक रव्याचा वापर केला आहे। जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि हे छान कोट करून घ्यायचे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आधी मी सुरुवातीला सर्व जे कटलेट्स आहेत ते रव्यामध्ये घोळवून घेणार आहे। एकत्र सर्व घोळवून घ्यायचे आणि मग आपण पॅनवर घालणार आहोत। तर मी इथे अशा प्रकारे रव्यामध्ये सर्व कोट करून घेते। त्यानंतर गॅस पेटवून त्यावरती मी इथे नॉनस्टिक पॅन ठेवलं आहे। तुम्ही कोणताही तवा वापरू शकता। त्यावर तेल घालायचं, तेल पसरवून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर एक एक करून आपल्याला कटलेट्स यावरती घालायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे कटलेट्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत।
गॅसचा फ्लेम सुरुवातीला स्लो ठेवायचा, त्यानंतर थोडंसं मीडियम करायचा आणि हे कटलेट्स फ्राय करायचे. हाय फ्लेमवरती अजिबात आपल्याला हे फ्राय करायचे नाही आहेत. तर 5 मिनिटानंतर मी इथे कटलेट्स जे आहेत ते परतून घेते. तुम्ही पाहू शकता खूप छान सोनेरी असा रंग आलेला आहे. तर खालच्या बाजूनी सुद्धा छान रंग येईपर्यंत आपल्याला हे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. कटलेट्स परतून झाल्याच्या नंतर जे साईडला तेल आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पसरवायचे आहेत, म्हणजे एकसारखे कटलेट्स फ्राय होतील. तर आता मी तुम्हाला परतून दाखवते. खालच्या बाजूनी सुद्धा सुंदर असे फ्राय झालेले आहेत आणि हे कटलेट्स तयार झालेत. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फणसाचा सीझन आलेलाच आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.